भूमिसेना हम सब अदानी स्मार्ट मीटरचा निषेध असो, अदानी स्मार्ट मीटरचा निषेध असो, वसई तालुक्यातील विद्युत मंडळाचा निषेध असो, वसई तालुक्यातील विद्युत मंडळाचा निषेध असो, अदानी स्मार्ट मीटरचा मनमानी कारभार बंद करा, अदानी स्मार्ट मीटरचा मनमानी कारभार बंद करा। ये तो बसंगराई है, ये तो बसंगराई है। आदिवासी एकता परिषदेचा दत्ता सामने आगे बढ़ो, दत्ता सामने आगे बढ़ो। हम सब अदानी स्मार्ट मीटरचा निषेध असो, वसई तालुक्यातील विद्युत मंडळाचा निषेध असो, अदानी स्मार्ट मीटरचा मनमानी कारभार बंद करा, अदानी स्मार्ट मीटरचा मनमानी कारभार बंद करा। एक दो एक दो एक दो एक दो आदिवासी एकता परिषदेचा भूमिसेना 1500 आणि आपण 10,000 15,000 भरायचे का? म्हणजे सरकारला फक्त गोड गरिबांचंच खायला दिसते, त्याच्या अतिरिक्त मोठ्या माणसांचं काय नाही। मोठी किती माणसं मोठी होणार आणि आपण कचऱ्यात जमा करतात। आता आपण ऐकून घ्यायचं नाही, एकीने राहायचं आणि सगळ्यांना बुडवायचं, ज्यांच्या गावात कोणी पण घुसेलतो। बस एवढं सांगून आपले पण 2 किडे होते, म्हणजे आपल्याच माणसं मी बिल आलं तेव्हा बघायला गेलं, अरे सांगते आमची कोणी लावले बोलते स्मार्ट मीटर, तर नंतर मग ते सांगते रिचार्ज काय नाही होते, पण ते त्याचे सिम कार्ड आहे, ते रिचार्ज करायचं आहे, एवढंच बोलतो। बसलेले आहेत, त्यांचे जीव आहे, पण ती लोक जिवंत नाही। हे बोलण्याचं कारण असं आहे की स्वतःला सुशिक्षित समजणारे लोक पण हो महाराष्ट्र सरकार आणि देशातलं सरकार आज धडसकट छोट्या छोट्या गोष्टी, परंतु त्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे की स्मार्ट मीटर आपल्याला गरजेचं आहे करून। कारण स्मार्ट मीटर असं आहे की ते जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो, जसं मोबाईल रिचार्ज संपल्यानंतर आपलं मोबाईल बंद होतो, तसंच हे स्मार्ट मीटरचं मेन कारण आहे। ज्या दिवशी स्मार्ट मीटरचं ना आता काय सगळे लोक काय श्रीमंत आहेत त्या इकडे तिकडे कामाला जातील त्यात पैसा जमा करतील ना, तर मग म्हणजे जे जुनं मीटर आहे ना तेच आपलं ठेवा असे आपण साहेबाकडे गेलेले आहे मीटरचे, तो बदली करू शकतो, पण काहीच गेलेलं नसताना जर मीटर बदली करत असेल मग काय उपयोग आहे आम्हाला ते मीटरचा? आणि पूर्वी तर आम्हाला केरोसिन होतं म्हणजे घासलेट, ते आम्हाला द्या ना, नंतर मीटरला वापरू, त्याच्यावर त्याला आम्ही जीवन जगू शकतो, बरोबर ना? पूर्वीचे दिवस आम्ही तसेच काढले, जो अभ्यास केला दिव्यावरती काय होता, घासलेट आणला तेव्हा 2 मीटर 3 मीटर 5 मीटर जसं पाहिजे तसं मिळत होतं, ते आम्हाला द्या, नंतर जातात। आता इकडे अशा कोण मॅडम आहेत, त्यांच्या घरी स्मार्ट मीटर लावलेलं आहे, त्यांना फक्त पगार दिली आहे किती 1000 आणि 1200, आता त्यांना आलं 6000। त्यावेळी जे भरवल्याच्या गेले ते विचारायला गेले की एवढं बिल कसं पुण्याचे मीटर आपण ते पैसे भरून घेतलेले आहेत, त्यांनी काढून द्यायचे नाही, त्यांना बोलायचा काय अधिकार आहे का तुम्हाला काढायचा? नाही मिळत त्यांना काढायचं, म्हणून मी ते एवढं सांगतो तर स्मार्ट मीटर लावून देऊ नका कोणी, आणि त्याला आपण निषेध आहे। गरीब लोकांना भरणं शक्य नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे। आमच्याकडे जी बिल मीटर आहे तीच आमची रेग्युलर चालू झाली पाहिजे, त्यामुळे आमच्या लोकांचा जो आर्थिक लोड आहे तो आर्थिक लोड त्यांच्यावर बसणार नाही, एवढं बोलून मी माझी 2 शब्द सांगतो। सर्व गोरगरीब श्रीमंत हे सर्व मला, परंतु शेठ लोकांना काही फरक पडत नाहीये, मीटर लावा किंवा असू द्या किंवा जे चाललाय ते राहू द्या, त्यांच्याकडे पैसा आहे भरपूर आहे। परंतु आपल्या शेतकरी परिषद संघटनेच्या मार्फत जेव्हा संघटनेला सुद्धा मेसेज वगैरे आले त्यावेळेस 2 दिवसांनी तातडीची मीटिंग आपण एक निर्णय नाट्यावर होतो, आणि त्यामध्ये ठरलं की आपण स्मार्ट मीटर विरोधात जे आंदोलन आहे ते करायचं आहे।
म्हणजे आपली संघटना कुठेतरी जागरूक आहे, लोकांना जागृत ठेवण्याचं काम करत आहे, हे लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. आज आपलं जे मीटर आहे लावलेलं आहे, कमीत कमी त्याच्यात लाईट म्हणजे 2 लाईट कारण की जे आपल्याला हवं असतं ते मिळत नसतं आणि असे नको नको ते अदानी स्मार्ट विद्युत मीटरचे आपल्या डोक्यावर लादले जातात. आज विद्युत ह्यांना सांगावंसं असं वाटतं की भरपूर सारी कामं अशी आहेत तुमची जी तुम्हाला खरंच करायची गरज आहे. आज रस्त्याच्या वायरी म्हणा, आपल्या पाड्याखेड्याच्या वायरी म्हणा, पोल म्हणा, जे पावसाळ्यात किंवा कधीही कुठेही तुटून पडतील, किती लोक त्याच्यामध्ये जीवाची हानी होते. आज प्रत्येक पावसाळा असा आहे की या विद्युत कंपनीमुळे कुणाचा कुणाचा जीव जात असतो आणि कोण ना कोणाचा तरी घरातला एखादा खांब हा त्या विद्युत कंपनीमध्ये पूर्ण ढासळला जातो. तर ह्याची गरज आहे की ह्याचं तुम्ही चांगलं काम करा. हे आमचे जे चालू मीटर आहे त्यांचा आम्हाला काही तक्रार नाही आहे किंवा आम्ही कुठली त्याच्याबद्दल तक्रार केलेली नाही आहे. ते तुम्ही काढून नवीन लावतात आहे, पण ते जुनं काही बनवण्याचा त्रास नाही आहे. त्यापेक्षा आमच्या पाड्यामध्ये किंवा आमच्या घरादारामध्ये ज्या वायरीचा प्रॉब्लेम आहे, ज्या पोलचा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही बघा. ज्या जुनं आहे खूप वर्षानुवर्ष तुमचे जे पोल आहे, जे थोडासा वारा थोडासा पाऊस आला की बंद पडतात, रात्रभर लाईट नसते, ते प्रॉब्लेम आमच्या मीटरचे नाही आहे. ते प्रॉब्लेम तुमच्या वायरिंगचे आहे. तुम्ही जे वायर सप्लाय केलेले आहे, तुमचे जे खांब आहेत किंवा तुमची जी सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसचा प्रॉब्लेम आहे. ती सर्व्हिस तुम्हाला दुरुस्त करण्याची गरज आहे. आमचे मीटर बदलण्याची गरज नाही आहे. ते आम्हाला नको. तुम्ही तुमची सर्व्हिस चांगली ठेवा जेणेकरून एखादा माणूस त्यात तुमच्या वायरीच्या गोळक्यामध्ये येऊन त्याचा जीव न गमवावा आणि प्रत्येकाच्या घरातून माणूस हा सुरक्षित राहावा. तर मी एवढंच त्यांना आता लाईट नको अशी झालेली आहे. कारण पहिला मीटर काढून दिला, त्या मीटरचा व्यवस्थित बिल येत होता. तो बिल 8 दिवस लेट भरलं तरी सुद्धा चालत होता. परंतु आता जो अदानी स्मार्ट मीटर आलेला आहे त्याचा बिल आला की तुम्ही वेळेवर भरलाच पाहिजे. 2 दिवस लेट झाले का तुमची लाईट बंद. मीटरमध्ये लाईट असेल परंतु तुमच्या घरामध्ये लाईट नाही. लाईटवाल्याला फोन करून सांगितलं, साहेब आमच्या मीटरमध्ये लाईट आहे, घरामध्ये लाईट नाही. का तो लाईटवाला सांगतोय तुम्ही बिल भरलाय का? बिल भरा, 15 मिनिटात लाईट नाही. अरे स्वतःमध्ये मोलमजुरी करणारी लोक, त्या लोकांकडे जर घरात तेवढे शिल्लक पैसे ठेवायचे असते, तेवढे त्यांच्याजवळ जमा असते, तर त्यांनी वेळेवर का बिल भरला नसता. परंतु ह्या लोकांना कुठून तरी गोरगरिबांना निभारायचं आहे. जे गरीब आहेत त्यांना आणखी गरीब करायचा, जे श्रीमंत आहेत त्यांना आणखी श्रीमंत करायचा, असा धंदा या मोदी सरकारने